नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना त्यांच्या संरक्षणासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। तसंच 31st निमित्तानं चालणाऱ्या पाट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत। 7 वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्यासाठी पब आणि बार मालकांनी 1 दिवसाचा परवाना घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। 7 वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसंच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडमध्ये पोपटी पार्टी रंगू लागल्या आहेत। रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध असून त्या बाजारात येण्यास आणखी वेळ लागणार आहे। मात्र पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या असून त्याचा भाव वाढलाय। या शेंगा 90 ते 100 रुपये किलोने विकल्या जात आहेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्र किनारे तसंच पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होते। हे लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमातर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची गैरसोय टळू शकेल। नवीन वर्षाचं स्वागत गडकिल्ले आणि अभयारण्य किंवा शहरातील टेकड्यांवर जाऊन करायची अनेकांची इच्छा असते। मात्र वन विभागाकडून तशी परवानगी नाहीये आणि त्यामुळे कुणीही अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागानं दिलाय। खासगी बस चालकांनी कोकणात गोव्याला जाणाऱ्या खासगी बस भाड्यामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे। त्यामुळे मुंबई ते गोवा खासगी बसच्या भाड्यानं सोमवारी दिल्लीच्या भाड्याशी स्पर्धा केली। इतर वेळेस वातानुकूलित शयनयान गाडीचं मुंबई ते गोवा 1,000 रुपये असणारं तिकीट 3,000 ते 5,000 रुपयांना विकलं गेलं। नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे। पुण्यामध्ये बनावट दारूच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली, तर नागपूरमध्ये देखील ड्रग्ज विरोधात पोलिसांनी कारवाई केली। नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली। विविध ठिकाणी नाकाबंदी करत 1,20,00,000 रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली। गोव्यातून ही बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती। तर या प्रकरणी राज्य उत्पादनशील विभागाकडून एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 1668 बॉटल पण यामध्ये जप्त केलेले आहेत आम्ही आणि 9 आरोपी यामध्ये आम्ही 9 आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। तर नागपुरात पोलिसांनी ड्रग्ज जप्त केलाय। 55 लाखांचं ड्रग्ज पोलिसांनी पकडलं असून 5 जणांना अटक केली। 554 ग्राम MD जप्त करण्यात आलेली आमची NDPS युनिटनी। जसं आपलं ऑपरेशन थंडर जे चालू आहे त्याच्यात झिरो टॉलरन्स आपण याच्याबद्दल केलेली आहे। एकूणच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून येत आहे। नाताळच्या सुट्ट्यांनिमित्तानं राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलंय। राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागल्याचं दिसून आलं। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे। नवीन वर्षानिमित्त अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन नवा संकल्प केला जातो, त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झाले। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली, तर देश विदेशातील लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झाले। त्यामुळे साई नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतलाय। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ लागली, तर शनी शिंगणापूरमध्ये सुद्धा भाविकांची गर्दी झाली। कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपतीपुळे मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। राज्यातील सर्वच प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत। विविध सण उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळे जानेवारीमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांनी कामाचं नियोजन करून घ्यावं असं सांगण्यात आलंय। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली टनल प्रकल्पाचं बोरिवली बाजूकडील भूसंपादन रखडले। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या जागेचं भूसंपादन अद्यापही अपूर्ण असल्यानं या बाजूकडील भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही। नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटन स्थळी जातात, मात्र ऐन वर्षाखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागेल।
विदर्भ, खानदेश, कोकण आणि गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतल्यानं हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल. आरटीई अंतर्गत विद्यार्थी नोंदणीला जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 2300 शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. देशातील सर्वात मोठं बंदर म्हणून अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी 5 बंदरं कार्यरत आहेत. JNPAतून वर्षभरात 75 ते 80 लाख कंटेनर मालाची वाहतूक होतीये. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींची आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2,52,00,000 पोहोचली आहे. स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं. तसंच ते कोणत्याही राज्यातील असलं तरी सुद्धा त्यांना येथील दुकानात धान्य मिळायला हवं, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरं तर त्यांनी कालच आढावा बैठकीमध्ये प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सारख्या लक्झरी गाड्या देखील चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती आहे. 2024ला निरोप देण्यासाठी आणि 2025चं स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात पोहोचले. कोकणातील सर्वच समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. कोकणामध्ये नैसर्गिक वातावरण आणि समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्सचा पर्यटक मनमुरादपणे आनंद लुटतायत. 31st न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी दरवर्षीप्रमाणेच कोकणाला पसंती दिली. देशाच्या कानाकोपऱ्यातून कोकणात लाखो पर्यटक दाखल झाले. कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांवरती नवीन वर्ष साजरं करण्यासाठी लाखो पर्यटक आपल्या फॅमिलीसह दाखल झाले आणि त्यांच्याकडून सेलिब्रेशनला सुरुवात सुद्धा झाली आहे. रत्नागिरी, दापोली, सिंधुदुर्गासह सगळ्याच समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी बघायला मिळते. छान जागा आहे, स्वच्छ समुद्र आहे आणि ड्रिंकिंग व्यवस्था पण छान वाटते. लेडी कॉन्स्टेबल वगैरे आहेत सुरक्षेसाठी, त्यामुळे छान वाटतंय, सेफ वाटतंय आणि कुटुंबासोबत थोडासा वेळ घालवायला आलेलो आहोत. अंदर हमारा बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है. यहाँ पे हम मुंबई से आए हुए हैं और स्पेशली न्यू ईयर के लिए आए हुए हैं. हम पूरी फैमिली के साथ आए हुए हैं और बहुत एंजॉय कर रहे हैं. त्यामुळे कोकणातील हॉटेल सुद्धा आता फुल झाले. तसंच कोकणातील समुद्र किनारी वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद पर्यटक लुटतायत. धक्कादायक बातमी आता जालन्यामधून. क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. विजय पटेल असं मृत खेळाडूचं नाव आहे. खेळाडूचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. जालना शहरातील फ्रेजर बॉईज मैदानावरती क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी क्रिकेटचा सामना चांगलाच रंगात आला होता. विजय पटेल हा खेळाडू स्ट्राईक घेण्यासाठी पुढे जात होता. मात्र स्ट्राईक घेण्यापूर्वीच तो मैदानाच्या पिचवरती कोसळला. विजय अचानक खाली बसल्याने इतर खेळाडू सुद्धा धावत त्याच्या भोवती जमा झाले. मैदानातच विजयला हृदयविकाराचा झटका आलेला होता. त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते. अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पर्यावरणपूरक प्रवासाला पसंती वाढते. या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणारे तब्बल 62% प्रवासी डिजिटल माध्यमातून तिकीट काढून प्रवास करतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत मुंबईमध्ये यापुढे नवीन व्यावसायिक RMC प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाहीये. तसंच सध्या कार्यान्वित असलेले RMC प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. पिंपरी पालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. 2 दिवसात तब्बल 128 मालमत्ता सील केल्या, तर पुढील कारवाई टाळण्यासाठी कराचा भरणा करण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. सिडकोनं नवी मुंबईमध्ये या वर्षभरात तब्बल 2100 अनधिकृत बांधकामं निष्कासित केलेली आहेत. यात नैना क्षेत्रासह नवी मुंबई, पनवेल आणि उरण या परिसरातील बांधकामांचा समावेश आहे. अनियमितता, नियमभंग आदींचा ठपका ठेवत बँकांवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये दुप्पट वाढ केली तरी बँकांविषयी येणाऱ्या तक्रारी कमी झालेल्या नाहीयेत. बँका आणि वित्तीय संस्थांविरुद्धच्या ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारी वाढत आहेत, असा अहवाल RBIनं दिलाय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी व्यावसायिक अर्शद खान अखेर 7 महिन्यांनी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकलाय. लखनौ येथून त्याला अटक केली असून या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
UDAS प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसंच इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणीसाठीची मुदत 28 डिसेंबर रोजी संपली आहे. मुंबईमधील 8,27,571 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. मुंबईतल्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यावेळी तातडीनं TDRF जवानांनी दाखल होत या सर्वांची सुखरूप सुटका केली. मुंबईत ऑनलाईन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाईकची वेडीवाकडी धोकादायक वळणं यामुळे नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत 11 दिवसात 672 ई-बाईक जप्त करण्यात आल्या. 2024 मध्ये 60 मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवदान मिळालेलं आहे. गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेत 10 मेंदूमृत अवयवदान वाढले असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीनं दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या HMT CETची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.